तर नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग पाहायची आहे। तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, जेणेकरून मी जे काही माहिती सांगणार आहे ब्लाउजवरून मापे घेऊन पेपर कटिंग कसं करायचं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मेन मापे जे आहेत ती काय घ्यायची असतील तर हे सर्व तुम्हाला समजणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। तर इथे पाहू शकतात, हा जो आहे तो मापाचा ब्लाउज घेतलेला आहे। इथे मी एक पट्टी घेतलेली आहे, दोन जो पेन घेतलेले आहेत आपल्याला जी लागणार आहे ती स्केच पेन म्हणतात किंवा दुसरा तुम्ही कलरचा कुठलाही घेऊ शकता। अगोदर आपल्याला उंची जी आहे ती मोजून पाहायची आहे या ब्लाउज वरून। तर तयार उंची याची आहे 13.5 आहे। तर आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, तर 14ची आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे। हा पेपर घेतलेला आहे, न्यूज पेपर जो आहे तो घेतलेला आहे मी। बंद बाजू जी आहे ती आपण आपल्याकडच्या साइडने ठेवलेली आहे, ओपन बाजू पुढच्या साइडने ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला छातीचा भाग घ्यायचा आहे मोजून, कारण आपल्याला छाती किती आहे हे समजण्यासाठी व्यवस्थित असा हा भाग जो आहे तो मोजून घ्यायचा आहे। ज्या साइडने तुम्ही हुक लावलेली आहे ती साइड घ्यायची आहे। इथून जिथे बाही जॉइंट झालेले आहे तिथपर्यंत व्यवस्थित असा टेप ठेवून घ्यायचा आहे। तर जिथे जॉइंट आहे शिलाई तिथपर्यंत मोजून घेतलेला आहे, तर इथे 9 भरलेला आहे। तर हा जो ब्लाउज आहे तो 36 साइजचा आहे। तर हे झालेला आहे आपला आता उंची आणि तर आपल्याला बंद बाजूकडून घडी टाकून घ्यायची आहे। तर आता 9 मध्ये 2 इंच मिळून घेतलेला आहे, पाहू शकतात। इथे 9 वर 1 मार्क करायचा आहे आणि तिथून पुढे आपल्याला 2 इंच मार्जिंग साठी लागणार आहे। टोटल आपल्याला 11ची घडी घ्यायची आहे, या साइडने 11ची घडी घ्यायची आहे। त्यानंतर आपली उंची जी आहे तिथून आपल्याला व्यवस्थित असा 13.5 आहे, तर 14.5 घ्यायचा आहे बॅक साइडला आणि 15 घ्यायचा आहे पुढच्या साइडला। तर या पद्धतीने नंतर आपल्याला घ्यायचा आहे या साइडने 15 वर मार्क करायचा आहे, जेणेकरून आपण इथे जी घेतलेला आहे तेच घ्यायचा आहे। आणि इथला जो भाग आहे तो 11चा आलाय का ते व्यवस्थित चेक करायचा आहे, तर परफेक्ट आलेला आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे स्केल पट्टीने अशी सरळ बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। हे पहा, असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी आहे ती कमरेची बाजू आहे, ही जी आहे ती शोल्डरची बाजू आहे। तर आपल्याला शोल्डरच्या बाजूने काय करायचं आहे, 36 साइजचा आपल्याला तुम्हाला तयार शोल्डर जे आहे ते 2.5 पाहिजे असेल त्यावेळेस तुम्हाला 5.5 घ्यायचा आहे। शोल्डर किती घ्यायचा आहे, 5.5। तुम्हाला शोल्डर तयार 2.25 पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्हाला घ्यायचं आहे 5.25चं पूर्ण शोल्डर। गळा रुंदी जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला 2.25, म्हणजे इथे आपलं शोल्डर किती राहिलेला आहे 3.25। पाव इंच गळ्याची पट्टी जॉईंट करायला लागते, अर्धा इंच आपल्याला बाही जॉईंट करायला लागते। तुमचं शोल्डर जे आहे ते 2.5 इंचाचं राहत असतं। तिथून आपल्याला जितका आपण शोल्डर घेतलेला आहे तितकंच आपल्याला मोंढा उंची ही घ्यायची आहे 5.5। या साइडने ही 5.5ची घ्यायची आहे आणि हा जो भाग आहे तोही आपला 5.5चा आलेला आहे का हे चेक करायचं आहे। तर आलेला आहे, इथे पाहू शकता। तसंच हाही आपल्याला 5.5चा आलेला आहे का हे चेक करायचं आहे परफेक्ट। तर या पद्धतीने आता हा आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। म्हणजे 36 साइजचं मेन आपण मापे कुठले घेतलेले आहेत, उंची आणि छाती, हे 2 मापे घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बॅक साइडची मोंडेची खोली 1.25 वर मार्क करायचा आहे। पुढच्या मोंडेच्या खोलीचं करायचं आहे आपल्याला 1.25। त्यानंतर आपल्याला हा जो 5.5 आहे 5.5चा मध्य करायचा आहे 3.25, किंवा तुम्हाला समजत नसेल तर 5.5 वर असा टेप जो आहे तो दुमडवून घ्यायचा आहे, त्याचं सेंटर काढायचं आहे, म्हणजे आपलं 3.25 वर येत आहे। तिथून आपल्याला छातीचा चौथा भाग जो आहे 9, तर 9 वर 1 मार्क करायचा आहे आणि ही बॅक साइडची मोंडेची खोली जी आहे ती व्यवस्थित अशी गोल राऊंड मध्ये आपल्याला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला पुढचाही मोंड्याचा आकार जो आहे तो या पद्धतीने इथे मिळून घ्यायचा आहे, म्हणजे इथला आपला भाग जो आहे तो अर्धा इंच झालेला आहे। आता आपण पुढच्या साइडचे मापे जे आहे ते टाकून घ्यायचे आहेत। बॅक साइडचा आपला इथे 14.5ची मार्किंग करून घ्यायची आहे। आता आपल्याला पुढच्या गळ्याची उंची घ्यायची आहे। तर तुम्हाला समजत नसेल अशी उंची चार्ट नुसार समजत नसेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, जो मापाचा ब्लाउज आहे तो कटोरी जिथे जॉईंट केलेली आहे आपण तिथून इथपर्यंत शोल्डर पर्यंत मोजून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता, इथे माझं भरत आहे 4.5 भरत आहे। तर 4.5 मध्ये मी
1.5 इंच मिळवणार आहे। 4.5 मध्ये 1.5 इंच मिळवल्याच्या नंतर किती होतं 6, तर 6 वर 1 मार्क करणार आहे आणि इथून आपण घेतलेला आहे तोच घ्यायचा आहे। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। शक्यतो या पद्धतीने तुम्ही पुढचा गळा जो आहे तो मोजून घ्यायचा आहे। जिथे कटोरी जॉईंट केलेली आहे आपण तिथूनच हे झालेलं आहे। आता आपल्याला गळा खोलीसाठी इथे 1/2 इंच एक्स्ट्रा लागत असतं, म्हणजे आपण हा गळ्याचा आकार जर दिला तर आपला हा इथे आकार जो आहे तो येत असतो। हे पहा या पद्धतीने आकार येत असतो। नंतर क्रॉस पट्टी जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे 3.5 या साईडची पुढची आणि बॅक साईडची घ्यायची आहे 3। नंतर इथंही आपल्याला 3 वर 1 मार्क करायचा आहे आणि व्यवस्थित असं सरळ रेषा जी आहे ती आखून घ्यायची आहे। नंतर आपली ही घडी पूर्ण टोटल कितीची आहे 11ची, तर 11च्या घडीवर मध्य करायचा आहे, 11चा मध्य करायचा आहे। आपल्याला टेप जो आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याचं सेंटर काढायचं आहे। तर 11चा मध्य येत असतो आपला 5.5। 36 साईजची आपली कटोरी किती आहे 5.5। आता आपल्याला इथून क्रॉस पट्टीचा आकार जो आहे तो 3.5 वर देऊन घ्यायचा आहे आणि पुढच्या मोंड्याची खोली जी आहे तिथून आपल्याला 2.5 वर मार्क करायचा आहे। किती वर करायचा आहे 2.5 वर, आणि हा जो अर्धा घेतलेला आहे आपण हा इथे मिळवायचा आहे आणि इथून हा कटोरीचा असा शेप आकार देऊन घ्यायचा आहे। गोल आकार जो असतो छोटी कटोरी जी असते ती अशा प्रकारे आपल्याला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला दोन्ही पार्ट व्यवस्थित असे कमरेच्या साईडने 1/2 इंच आतमध्ये घेऊन सरळ मध्ये अशी रेषा मारून घ्यायची आहे। फक्त आपण कुठपर्यंत घेतली इथून खाली घेतलेली आहे। तर या पद्धतीने आपण आता हे पुढचे मापे जे आहेत ते टाकून घेतलेले आहेत। हे कट करून घेऊत आपण आणि बॅक साईडचा जो भाग आहे इथं आपण इथे पेपर छोटासा आपण नंतर कट करूता। आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी पार्ट आहेत आपल्याला वेगळे वेगळे कट करायचे आहेत। ही जी आहे ती पुढचा पार्ट आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं बॅक साईड मी घेतलेली आहे। सिंगल पार्ट काढायचे आहेत आपल्याला। हे पहा या पद्धतीने कट करून घेतलेला आहे या साईडने। आता आपल्याला तुमचं शोल्डर उतरत असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, गळ्याच्या साईडने 1/2 इंच आतमध्ये या पद्धतीने रेषा अशी क्रॉस मध्ये मारून घ्यायची आहे आणि हा पेपर जो आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे। दोन्ही पार्ट बॅक साईड आणि पुढची साईड या पद्धतीने। आता हे आपण व्यवस्थित असे साईडला काढून घेऊ। की पुढचे जे मापे आहेत ते आपण कट करून घेऊ। तर या पद्धतीने हे कट झालेले आहेत, हे साईडला ठेवून देऊ। ही छोटी कटोरी जी आहे ती आपल्याला नंतर वाढून घ्यायची आहे। आता आपल्याला बॅक साईडचा जो पेपर आहे तो घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला गळा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर आपण इथे गळा रुंदी किती घेतलेली होती 2.25। त्यानंतर आपल्याला गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार, तर आपण इथे उंची घेतलेली आहे पाहू शकता 10 घेतलेले आहे। 10 पासून आपल्याला इथे डीप मध्ये जर तुम्हाला गळा पाहिजे असेल तर खाली तुम्ही 2.25 चा पण घेऊ शकता, 3 चा पण घ्यायचा आहे। तर त्यानंतर आपण हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। या पद्धतीने हा बॉक्स करून घेतलेला आहे आपण। तर या पद्धतीने आपण आकार देऊन घेतलेला आहे। तर तुम्हाला डीप मध्ये पाहिजे असेल तर डीप गळा जो आहे तो कशा प्रकारे कट करायचा आहे तेही सांगते। 2.5 वर 1 मार्क करायचा आहे। 2.5 पर्यंतून आपल्याला जो कपडा आहे तो सोडून द्यायचा आहे। हे टोटल आपल्याला उंची पाहायची आहे। तर इकडे पहा, इथून 2.5 वर आपण सोडून दिल्याच्या नंतर इथे राहिलेला जो भाग आहे तर त्याचा आपल्याला असा सेंटर काढून घ्यायचा आहे। या पद्धतीने सेंटर काढून घेतल्याच्या नंतर 1/2 इंच बाहेरच्या साईडने घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा आकार जो आहे तो हे पहा या पद्धतीने डीप गळा जो आहे तो तुमचा होत असतो। आणि नंतर आपल्याला जी उंची आहे आपली, आपण पूर्ण उंची किती घेतलेली होती
13.5 मध्ये आपल्याला 1 इंच मिळून 14.5ची उंची घेतलेली होती. अर्धा इंच आपल्याला बॅक साईडचा जो पेपर आहे तो कट करून टाकायचा आहे. तर या पद्धतीने नंतर आपल्याला पाठीचा टक जो आहे तो घ्यायचा आहे 4.5 आणि उभा घ्यायचा आहे आपल्याला 4. या पद्धतीने असा हा इकडच्या साईडने अर्धा इंच, इकडच्या साईडने अर्धा इंच आणि हे जी भाग आहे ती एक्स्ट्रा कट करून टाकायचा आहे. गळ्याचा जो भाग आहे तो कट करून टाकायचा आहे. तर हे पहा, या पद्धतीने आपला हा बॅक साईड झालेला आहे. आता आपल्याला बाही आणि कटोरी घ्यायची आहे. आपल्याला याची उंची जी आहे ती मोजून घ्यायची आहे. बाहीची उंची किती ती मोजून घेऊनच आपल्याला ब्लाऊज जो आहे तो कट करायचा आहे. आता आपल्याला या ब्लाऊजवरून मापे घ्यायचे आहेत बाहीचे. तर ही लांब बाही आहे तर किती आहे तयार चेक करायचं आहे. तर ही 9.5 आहे. तर आपल्याला 9.5 आहे. तर हे पहा, ओपन बाजू पुढच्या साईडने, बंद बाजू आपल्याकडच्या साईडने घ्यायची आहे आणि ही जी आहे ती दंडाची बाजू आहे, इकडची बाजू आहे ती मोंड्याची बाजू आहे. 9.5 आहे तर आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर 10.5ची मार्किंग करून घ्यायची आहे इथे. नंतर छातीचा चौथा भाग किती आहे आपला 9 मध्ये आपल्याला अर्धा इंच मिळून घ्यायचा आहे 9.5. तसंच आपल्याला या साईडनेही घ्यायचा आहे 10.5 आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर हे पहा, या पद्धतीने आपण हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला दंड फिटिंग जी आहे तीही मोजून घ्यायची आहे. तर हे पाहू शकतात इथे दंड फिटिंग जी आहे ती 6 येत आहे. तर या साईडने आपल्याला 6 वर मार्क करायचं आहे फिटिंगचं आणि तिथून आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा लागणार आहे मार्जिनसाठी. त्यानंतर आपल्याला कॅफाईट घ्यायची आहे. लांब बाही असल्यामुळे आपल्याला घ्यायची आहे 3. नंतर हे 9.5 आहे. 9.5चा मध्य करायचा आहे आपल्याला. 9.5चा मध्य किती येतो 4.25. 4.25 पासून हे आपल्याला 3 वर 1 मार्क करायचा आहे आणि हा छोटा बॉक्स जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. या पद्धतीने हा बॉक्स झालेला आहे. इथून आपल्याला काय करायचं आहे ते 2 वर मार्क करायचा आहे. आता आपण काय केलेलं आहे हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तिथून आपण 2 इंचाची मार्जिन करून घेतलेले आहे. आता हे 3 जे आहे हे 3चा आपल्याला 3 भाग करायचे आहेत. 1 1 1 हे 3 भाग झाले. आता आपल्याला हा जो पॉइंट आहे तो आपल्याला बॅक साईडच्या मोंड्याचा आकार जो आहे बाहीचा तो देऊन घ्यायचा इथे. या पद्धतीने हे पहा, या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर हा पुढचा जो आहे तोही द्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने. आणि मेन आपण ही दंड फिटिंगचे घेतलेले होते ते असे सरळ रेषेमध्ये आपण इथं जुळवून घेणार आहेत. पाहू शकतात. आता हे अशा प्रकारे घेतलेले आहेत. हे आपण आता कट करून टाकायचं आहे. कट करताना आपल्याला ही खालची रेषा जी आहे ती या साईडचा जो भाग आहे तो कट करून टाकायचा आहे. हे पहा, आता आपल्याला ओपन करायचे आहे बाई. ओपन करून आपल्याला पुढचा जो भाग आहे तो कट करायचा आहे. हे पहा, या पद्धतीने आपण हा बाहीचा आकार जो आहे तो जरा सेप आकार जो आहे तो द्यायचा आहे व्यवस्थित असा. हे पहा, या पद्धतीने आपली लांब बाही जी आहे ती झालेली आहे. आता आपल्याला कटोरी जी आहे ती वाढून घ्यायची आहे. ही कटोरी छोटी आहे. आता आपल्याला मोठी कटोरी तयार करून घ्यायची आहे. तर कशी घ्यायची आहे ते तुम्हाला सांगणार आहे. इथे तुम्ही कटोरी अशी व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे. पाहू शकतात हा काट आहे. हा काट आहे तर काटच्या साईडने काय करायचं आहे इकडच्या साईडने गळ्याच्या साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचा आहे काजी बटन पट्टीसाठी आणि नंतर आपल्याला खालच्या साईडने 1.5 इंच अंतर सोडून द्यायचं आहे. किती सोडायचं आहे हे पहा 1.5 इंच अंतर सोडून कटोरी जी आहे ती ठेवून घ्यायची आहे. तर इथे 1.5 वर 1 मार्क करायचा आहे. त्यानंतर आपल्याला या साईडने हे 1.5 वर 1 मार्क करायचा आहे. सरळ करायचा नाही. हा झाला आपला सरळ. इकडचा पण आपला झालेला आहे हा इथे सरळ
या साईडला, तिथून आपल्याला वरती अर्धा इंच या साईडला घ्यायचा आहे, अर्धा इंच आपल्याला या साईडने घ्यायचा आहे. नंतर आपली कटोरी आहे 5.5ची. छोटी कटोरी कितीची आहे आपली? 5.5ची. तर पावणे 3 वर एक मार्क करायचा आहे. 3 पासून खाली 1.5 वर एक सरळ रेषा मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हा जो 1.5 आहे इथे आपल्याला सरळमध्ये लाईन करून घ्यायची आहे. त्यानंतर हा जो इकडचा 1.5 आहे आपला साईड पीसकडचा, तेही आपल्याला अशा मध्यापासून लाईन करून घ्यायचे आहे. त्यानंतर आता हे आपण व्यवस्थित असं घेतलं. इथे आपल्याला इथून आपल्याला 4.5 वर वरती घ्यायचं आहे. हे पहा, इथून वरती आपल्याला 4.5 वर एक मार्क करायचा आहे. इथून आपल्याला कटोरी जॉईंट करायला अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा लागतो, तर आपल्याला हा अर्धा इंच घ्यायचा आहे. तसंच आपल्याला हा छोटासा असा राऊंड आकार जो आहे तो व्यवस्थित असा द्यायचा आहे. पाहू शकता, जास्त म्हणजे कमी कमी जास्त जास्त असा वाढत चालतो 1.5 पर्यंत. या पद्धतीने राऊंड दिलेला आहे. हे साईडला काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला ही जी कटोरी आहे ती अशी राऊंडमध्ये, जिथं आपण ही 4.5चा मार्क केलेला आहे तिथपर्यंत असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपली मोठी कटोरी झालेली आहे. हे आता आपण कट करून घेऊया. कट करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला इथले टक्स पॉईंट किती आहेत ते सांगणार आहे. मेन म्हणजे हे पहा, या पद्धतीने आपली कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे. हे थोडंसं एक्स्ट्रा कट करून टाकलेलं आहे. आता आपल्याला हा टक्स जो आहे तो किती इंचाचा घ्यायचा आहे? टक्स घ्यायचा आहे आपल्याला, उभा टक्स घ्यायचा आहे 2.25चा आणि आडवा घ्यायचा आहे आपल्याला 1.5चा. या साईडने 1.5, या साईडने 1.5 झाला. आता आपण हा रेषा मारून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने रेषा मारून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला इकडे पाहिजे आहे 2.5 इकडच्या साईडने सुटली पाहिजे, इकडच्या साईडने हे आपली 2.5ची सुटली पाहिजे. तर इथे पाहू शकतात, इकडच्या साईडने इथे मार्क आलाय, इकडच्या साईडने इथे मार्क आलाय. अर्धा इंच आपल्याला कटोरी जॉईंट करायला लागत असते, अर्धा इंच काजी बटन पट्टी जॉईंट करायला लागत असते. आणि हा मधला जो पॉईंट आहे तो आपला इथून 1 इंचावर आला पाहिजे. इथे 1 इंचाचा पॉईंट करायचा आहे आणि ही रेषा जी आहे ती पॉईंट बरोबर आल्या का हे चेक करायचं आहे. या पद्धतीने कटोरी जी आहे ती व्यवस्थित अशी कटोरी झालेली आहे आपली 36 साईजची. तर या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज कट करून पाहिला तर तुमचा ब्लाऊज कधीच चुकणार नाही. कुठलंही माप असो, तुम्ही ब्लाऊजवरूनही माप घेतलं तरी बी परफेक्ट तुमचं ब्लाऊज जे आहे ते बसणार आहे. नक्की करून पहा. चला मैत्रिणींनो, भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.